सेवा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो शरण शरण एकनाथा आई माता देवीला आई माता देवीला आई माता देवीला शरण शरण एकनाथा आई माता देवीला आई माता देवीला आई माता देवीला भाऊ गुणे बसा घालू दार शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबराय यांचा देवाचा पत्ता सांगणारा 4 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं आवश्यक आहे। श्री क्षेत्र संगमेश्वर ते श्री क्षेत्र पैठण दिंडी सोहळा आणि आजचा महत्वाचा दिवस शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या दरबारामध्ये आपण आहोत। आज हा जलसमाधीचा दिवस आहे आणि पवित्र अशा वाळवंटामध्ये ज्या गाठीवरती गुरुनाम गुरु वैकुंठवासी प्रातस्मरणे वामन भाऊंना कीर्तन केलं या गादीवरती प्रातस्मरणीय तात्यासाहेब महापुरुष यांनी कीर्तन केलं। त्यांच्यानंतर वैकुंठवासी जगताप बाबांना कीर्तन केलं आणि त्याच गाडीवर मी तुमच्या समोर उभा आहे। माझं भाग्य समजतो आहे आणि या फळाच्या संदर्भामध्ये ज्ञात अज्ञातपणे ज्या मंडळीचं सहकार्य आहे त्यांनाही धन्यवाद देतो। पायी आलेली मंडळी आहेत, पाठीमागून आलेली मंडळी आहेत, सर्वांचं योगदान या ठिकाणी आहे। टाळकरी मंडळीच्या चरणी नतमस्तक होतो। विशेष करून आमचं भूषण गायन विश्व आदरणीय बबनजी महाराज बळे सर्व टाळकरी मंडळी आहेत, सर्वांना धन्यवाद देतो आणि चला अभंगाकडे। विठाला काय म्हणणं या अभंगामध्ये तुकोबरायचं? तुकोबराय म्हणतात ऐसा ज्याचा अनुभव कैसा विश्वदेव सत्यत्वे, ज्याचा अनुभव विश्वामध्ये देव आहे त्याच्याजवळ देव आहे, देवतया जवळी अशी। आणि काय होतं? पापनाशी। अशा महात्म्याच्या दर्शनामध्ये पापनाशी दर्शनी त्यांच्या ठिकाणी काम क्रोध काही करत नाहीत आणि भेदाभेद त्यांच्या ठिकाणी नाही, असा आशयाचा अभंग मी तुमच्या समोर मांडला आहे। ऐका, या अभंगाची प्रस्तावना अशी आहे।
समाजामध्ये एक वर्ग असा आहे तो देवाला मानत नाही. त्याला म्हटलं का रे भाऊ देवाला का मानत नाही. मग त्याच्याकडे एक प्रमाण आहे. तो म्हणतोय देव असता तर कधी काळी दिसला असता. देव असता तर कधी काळी दिसला असता. ज्यार्थी देव दिसत नाहीये त्यार्थी नाहीये. मग जसं आहे म्हणण्याकरता प्रमाण आहे तसं नाही म्हणण्याकरता प्रमाण आहे का. मला आहे ना. चक्षुर्वै सत्यम म्हणजे डोळ्याला जे दिसत तेच असते. आता याचं मत खंडन करण्याकरता शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे न्याय आलेले आहेत. त्यातला एक न्याय त्याच्याकरता वापरायचा आहे. त्याला उष्णलकुटी न्याय म्हणतात. तो काय म्हणतो जर देव असता तर कधी काळी दिसला असता. ज्यार्थी देव दिसत नाहीये त्यार्थी देव नाहीये. याचं मत कसं खंडन करायचं शास्त्रकार सांगतात. सांगणार रे बाबा दिसत तेच असतं का. मला हो मग सांग ना. त्याचं मत खंडन करण्याकरता नास्तिकवाद्याचाच मताचा वापर करायचा. राजस्थान मध्ये बहुतांश व्यवहार उंटावर चालतात. एखादा थकलेला उंट असेल भागलेला उंट असेल तो थकतो मुळे लाकडं वाहायचं काम करतो. त्याच्या पाठीवरती लाकडं असतात. तो वाळूमध्ये रुतून बसतोय. मग तो उंट हाकणारा काय करतोय पाठीवरचं लाकूड काढतो. तो थकल्यानंतर त्यालाच मारतो आणि चालू लागल्यानंतर त्याच्याच पुन्हा पाठीवर ठेवतो. हा नास्तिकवादी जो वर्ग आहे तो म्हणतो देव नाही. याच्याकडच नास्तिकवाद्याला सांगायचं का रे बाबा तू देव नाही म्हणतो ठीक आहे सांग ना. का नाही म्हणतो. म्हणतो दिसत नाही. मग दिसत नाही त्या वस्तू नसतात का. फुलातील मकरंद दिसतो का. फुलातील मकरंद दिसत नाही नाही का. नाही का. शास्त्रकार सांगतात विवेक हा पश्चात मानव. विचार करून पहा लाकडातील अग्नी कळेल. मंथन करून पहा दुधातील तूप कळेल. घर्षण करून पहा लाकडातील अग्नी कळेल. तसं सत्संगती करून पहा जगातील देव कळेल. मला वाटतं याच्यावरती त्याचं समाधान होतं. ज्याचं म्हणणं काय आहे जे दिसतं तेच असतं. सांगा ना. मग एक वस्तू अशी आहे ते दिसती पण अस्तित्वात नसते. सांगा मृगजळ आहे की नाही. मृगजळ कुठं निर्माण होत. मृगजळ निर्माण कुठे होत. ज्ञानोबरायची ओवी आहे. तेज आणि उखिरा भेट झाली अभिलाळा. तेज जमीन असेल आणि उखीर जमीन असेल मृगजळ तयार होत. मृगजळ कधी तयार होत 5 वाजता. मग किती वाजता तयार होत. सूर्य मध्यान्हात आलेला आहे ऊन मी म्हणताय आणि मग मृगजळ तयार होत. मग एक हरी मृगजळाच्या पाठीमागे लागला. धावत आहे पाण्याच्या नादामध्ये धावत आहे. इतकं धावत आहे इतकं धावत आहे 5 वाजेपर्यंत धावते पण त्याला पाण्याची प्राप्ती नाही. ज्ञानोबरायची गोड ओवी. ज्ञानोबराय म्हणतात मृगजळाच्या पाण्यावरती सांगा ना कुणी ऊस लावलाय का. केळीच्या बागा लावल्यात का. ज्ञानोबराय म्हणतात मृगजळाची तळी ती दुरोनी दिठी निहाळी वाचोनी पाणी साळी केळी लावशी काय. मृगजळाच्या पाण्यावरती बाग लावल्या जात नाही. तर तुकोबराय म्हणता मृगजळ साथे पणादी
का? मग याचं मत काय आहे? जी वस्तू दिसते तेच आहे. याचं मत खंडन करण्याकरता काही गोष्टी दिसतात पण नसतात. दुसरं उदाहरण रज्जू सर्पाचं देता येईल. रज्जू सर्प एक मुळीविकी आहे. मुळी घेऊन डोक्यावरती चाललेला आहे, संधी प्रकाश पडलेला आहे आणि तेवढ्यामध्ये डोक्यावर त्याला भास झाला. काय झाला? खाली दोराचा तुकडा होता. त्याला सापाचा भास झाला. संध्या प्रकाश आहे, दिवसही नाही आणि रात्रही नाही. त्याला भास झाला. डोक्यावरची मुळी खाली पडली, पायाला धसकट लागलं. त्याला वाटलं साप चावला. साप चावल्यानंतर काय अवस्था त्याची? चावला नव्हता पण चावल्याचा भास झाला. त्याची अवस्था अशी झाली, अहो त्याच्या तोंडाला कोरड पडली. कोरड पडल्याबरोबर तिथं वैद्य भरपूर होते. म्हणजे साप चावल्यानंतर त्याच्या तोंडामध्ये लिंबाचा पाला द्या बरं. लगेच वैद्यानं लिंबाचा पाला दिला. म्हणजे कडू लागतोय का? आम्हाला नाही. तेवढ्यात एक जणांना मिरची आणली बरं का. मिरची आणल्यानंतर म्हणले चाव काचा काचा. त्यानं चावलंही पण त्या टायमाला लिंबाची कडवट चव आलती. म्हणले तिखट लागते का? मला कडू. तेवढ्यामध्ये एकानं गुळ आणला. म्हणले खा गोड. गोड लागतो का? मला तिखट. विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषयी ते गोडूची विषय झाला कडू बरं म्हणतात. मग मृगाज जे आहे ते दिसताय पण ते आहे का? नाही. काही गोष्टी अशा आहेत दिसतात पण ते नाही. पण परमात्मा अशी वस्तू आहे ते दिसत नाही पण आहे. नाही लक्षात आलं? ही लाईट आहे. लाईट मध्ये वर तार आहे. ती लाईट तारामध्ये दिसते का? नाही. मग तिच्यात नाही का? जर नसली तर हात लावून बघा. मला काय करायचं? जर तुमचं म्हणणं असेल त्या तारेमध्ये लाईट नाही तर हात लावून पहा. काय होईल? काय होईल? पुन्हा इकडे यायचंच नाही तुम्ही. बाकी काय व्हायचं? हा एक वर्ग आहे नास्तिकवाद्याचा वर्ग. तो म्हणतो जगात देव नाही. आणि दुसरा जो वर्ग आहे ना तो देवाला मानतो पण हनुमान प्रमाणानं मानतो. हनुमान प्रमाण म्हणजे काय? यत्र यत्र धुमोहा तत्र तत्र वडी. ज्यार्थी धूर आहे त्यार्थी अग्नी आहे. हा मानणार आहे. ज्यार्थी जगत नावाची वस्तू दिसते आहे त्यार्थी परमात्मा आहे. या बोधावर येतो. ज्यार्थी सृष्टी दिसते आहे. नाही लक्षात आलं? ज्यार्थी वस्त्र आहे त्यार्थी विणकर आहे. ज्यार्थी वस्त्र आहे त्यार्थी विणकर आहे. ज्यार्थी जगत आहे त्यार्थी परमात्मा आहे, करता आहे. नाही लक्षात आलं? ज्यार्थी चित्र आहे, ज्यार्थी चित्र आहे त्यार्थी चित्रकार आहे. मग ही सृष्टी आहे. तो काय म्हणतो? जगताला निर्माण ह्या सृष्टीला त्यानं केलं. ज्यार्थी सृष्टी दृष्टी आहे पहिल्यापेक्षा हा थोडा बरा आहे. ज्यार्थी सृष्टी आहे, जीव सृष्टी आहे त्यार्थी याला करता कोणीतरी असला पाहिजे असा अनुमान प्रमाणानं मानणारा दुसरा आहे. याच्याही पुढचा एक परोक्ष ज्ञानानं मानणार. तो काय म्हणतोय? जगात देव आहे या बोधावर येतो. नाही लक्षात आलं? भजन करा. तो जगामध्ये देव पाहतो पण स्वतः पाहत नाही. काय झालं? 10 प्रवासी आहे, प्रवासाला निघालेले आहेत. सागरामधून प्रवास करतायत. त्या बोटीमध्ये बसलेले आहेत आणि खाली उतरल्यानंतर म्हटले आपण 10.5 जण होतो. पहा बरं 10.5 जण आहोत का? आता प्रत्येक जण म्हणतो मोजतो आहे. दत्ता महाराज प्रत्येक जण मोजतो आहे पण स्वतःला सोडून. प्रत्येक जण मोजतो आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9
आता याचा दोष कोणता होता? स्वतःला सोडायचा. अरे तो म्हटला आपण नवस भरतो, आपला एखादा बुडाला, एखादा विसरला, पुन्हा दुसरा मोजू लागला, पुन्हा नवस भरतायत, पुन्हा तोही म्हणतोय आपला एखादा बुडाला, आपला विसरला. अहो साऱ्यांना मोजलं तरी नवस भरायचे. मग मात्र ते रडू लागले, शोक करू लागले. मग त्या ठिकाणी असं एक म्हातारा माणूस गेलं. म्हणले काय झालं, का रडतात? म्हणले आम्ही 10 जण आलतो पण नवस भरतो. म्हातारा हुशार होत. ते काय म्हणताय, ते म्हणतात आम्ही 10 जण होतो पण नवस भरतायत. मग म्हातारा हुशार होत. म्हाताऱ्यानं मोडलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 भरतात. यांच्या लक्षात येईना. मग म्हाताऱ्यानं काय केलं, शर्टाची बाही काढली. बाही काढल्यानंतर एक एक ठोका एका एकाला दिला. 1 हो बाजूला चल, 2 हो बाजूला चल, 3 बाजूला हो. असे 10 जणाला 10 ठोक मारले. आता किती भरला तरी बाबा नो तुम्ही म्हणजे आता 10 भरलोट ना. हा याला म्हणायचं स्वतःला विसरलेला आहे, याला म्हणायचं परोक्ष ज्ञान. आणि याच्याही पुढचा एक आहे अपरोक्ष ज्ञानानं जाणणारा. मग हे अपरोक्ष ज्ञानानं जाणणारा देवाला त्याची अवस्था काय आहे? त्याची अवस्था हे काय? तो म्हणतोय माझ्यामध्ये देव आहे. मम एवांश जीव लोके जीवभूत सनातना. अर्जुना, जीव हा देवाचा अंश आहे आणि माझ्यातही तोच आहे. हो, त्याला स्वतः देव झाला आणि जगात देव पाहितला. स्वतः देव झाला. स्वतः देव झाल्यामुळे त्याला जगात परमात्मा दिसू लागला असं महाराज म्हणतात. तो स्वतः देव झाल्यामुळे जगात परमात्म्याकडे पाहू लागला. चराचरामध्ये देव आहे असं त्याचा तो मानतोय. विठ्ठल जळी स्थळी भरला अशी त्याची अवस्था आहे. किंवा दुसरं एक प्रमाणे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी भरुनी उरला चराचरी. वासुदेव जगात देव पाहितला. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. हा त्याला चराचरामध्ये देव दिसतोय कारण त्याच्या बुद्धीचा निश्चय झालेला नाही. ज्ञानोबराय म्हणतात काय निश्चय बुद्धीचा? त्याच्या बुद्धी निश्चयी आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपापन ब्रह्मरूप राखे पूर्ण तत्परायण हरनिशा. ज्ञानोबराय म्हणतात त्याच्या बुद्धीचा निश्चय आत्मज्ञान झालेला आहे. आणि मग आत्मज्ञान झाल्यामुळे त्याला जगामध्ये देव दिसतो आहे. ते
दृष्टी दिसे. जे जी वस्तू दिसते आहे त्याला हरिरूप दृष्टी आहे. पूजा ध्यान जपते अशी नाही. किंवा ज्ञानोबरायची एक ओवी अशीच ओवी ज्ञानोबरायची एक. कोण सांगते? अशीच ज्ञानोबरायची एक ओवी. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्ती योग निश्चिंत जाण माझा विठ्ठल. काय असतं? पाठ असतं साऱ्यांच्या. फक्त कुठं टाकावं याच. आणि एक स्वयंपाक किती मटेरियल याला किंमत नाही. बाई सुगरण लागते. आणि बाई जर सुगरण नसलं तर लाडूचं बेसन झाल्याशिवाय राहत नाही. तो स्वतः देव झाला आणि त्याला जगात देव दिसला. सावता बाबाला कुठे दिसला? व सावता बाबाला देव कुठे दिसला? कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई भाजी, अवघी मिठाई भाजी, अवघी मिठाई भाजी, अवघी मिठाई भाजी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई भाजी, अवघी मिठाई भाजी, अवघी मिठाई भाजी, अवघी मिठाई भाजी. सावता बाबाला कांड्यात दिसला, मुळ्यात दिसला, मोठीत दिसला, नाड्यात दिसला. दिसला की नाही? का दिसला? ते स्वतः देव झाले आणि जगात देव दिसला. सर्वभूती पाहे एक वासुदेव, मुसोनी आठाव देता, मुसोनी आठाव देता. सर्वभूती पाहे वासुदेव, मुसोनी आठाव देता, मुसोनी आठाव देता. अवस्था अशी झालेली असती. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. नाही लक्षात आलं? आपण ज्यांच्या दरबारात आहोत, नाथरायांच्या. नाथरायांना गाढवाला पाणी पाजलं. कुठून पाणी आणलं होतं? नाथबाबानं काशी विश्वेश्वरानं आणलेलं पाणी गाढवाला पाजलं. का तर गाढवात देव दिसत होता त्यांना. आपल्याला माणसात देव दिसत नाही. हे आपलं दुर्भाग्य. विठाला परमात्मा व्यापकत्वाच्या दृष्टिकोनातून सर्व ठिकाणी आहे. पण आपली बुद्धी ती नाही. आपली त्याला पाहणारी बुद्धी नाही. हो, ज्ञानोबराय म्हणतात सर्वसामान्य बुद्धीनं तो कळत नाही. पाहता पाहणे दूरी सारिया, पाहता पाहणे दूरी सारिया, पाहता पाहणे दूरी सारिया, पाहता पाहणे दूरी. तोहर श्रीहरी महिला डोळे भरी, पाहता पाहणे दूरी सारिया, पाहता पाहणे दूरी सारिया. त्याला पाहण्याकरता सामान्य डोळे चालत नाहीत. पाहता पाहणे दुरी सारोनिया. तो देव दिसण्याकरता सामान्य दृष्टीने पाहता येत नाही. मग ही विशेष दृष्टी कोण देतो परमार्थामध्ये? कोण देतो रे बाबा? मध्ये नको वाजू असं काय. थाप टाकायची, फक्त थाप टाकायची. ती मी सारखी नाही टाकायची. मला ज्या टायमाला लागेल त्या टायमाला टाकायची. त्याला वाजवणार म्हणतात. नाही तर कहा बी टटाडांग 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 भाव चाललाय की गटाडांग गटाडांग खात. विठ्ठल विठ्ठल
माझा विषय तो नाही, माझा विषय हाय की नाथ बाबांना गाढवामध्ये देव दिसला, ते स्वतः देव झाले आणि जगामध्ये देव दिसला. सावता बाबांना कांड्यात दिसला, मुळ्यात दिसला, खुरप्यात दिसला, नाण्यात दिसला, ते स्वतः देव झाले, त्यांना जगात देव दिसला. मग हा जो अनुभव आहे हा महात्म्याचा अनुभव आहे. ही पहिली संगती या भंगाची. आणखीन एक संगती की 4 भक्त आहेत, आर्त आहे, अर्थार्थी आहे, जिज्ञासू आहे आणि ज्ञानी आहे. पहिला अर्थ आहे, अर्थ भक्त कोणाला म्हणतात? तो फक्त संकट काळी नामस्मरण करतो त्याला. अर्थार्थी त्याच्यापेक्षा बरा, थोडासा फरक. जिज्ञासू स्वतःच्या उद्धाराकरता झटतोय, प्राप्ती नाही. पण चौथ्याचे ठाई काहीच करणे नाही. ज्ञानी भक्त, याला ज्ञानी भक्त म्हणतात. हा कोणता ज्ञानी भक्त आहे? त्याला तो स्वतः देव झाला आणि जगात देव पाहिला. कसा पाहितला, त्याचा अनुभव काय आहे, त्यावेळेस तो कोपर आहे सांगतात. ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा जगात देव पाहितला. हा त्याचा अनुभव कोणता आहे? विश्वदेव सत्य. जगात फक्त परमात्मा सत्य आहे, ही त्याची अनुभूती आहे. नाही लक्षात आलं? महाभारतात एक गोड दृष्टांत. काय झालं? भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना ऐक. भगवंतांना अगोदर सांगितलं, अर्जुना या जगताचा पिता मी आहे, या जगताची माता मी आहे. नव्हे नव्हे संचिताप्रमाणे कोड कौतुक पाहणारा आजोबा मी आहे. पितामहस्य जगतो माता धाता पितामह. नव्हे नव्हे हे जगत माझ्या आज्ञेनं चालताय. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले. जो जगाशी चालिता त्याच्या सत्य नाही नामदेव नाही वर्णन करतात. तुझ्या सत्य दासी बोलणे, तुझ्या सत्य दासी बोलणे, तुझ्या सत्य दासी बोलणे, तुझ्या सत्य दासी बोलणे. तुझ्या साधना तुझ्या
त्याच्या सत्तेने आहे, वेदाला सुद्धा सत्ता त्याची आहे, सूर्य त्याच्या सत्तेने उगवतो आहे. हो, याच्याही पुढे जाऊन सांगू का चाले हे शरीर कोणाची सत्ते, ही त्याची सत्ता आहे. अर्जुना एवढंच नाही, भगवान ज्ञानोबा एका ठिकाणी म्हणतात, कैसा माती विन मोदळा, कैसा माती विन मोदळा, लोहे विन कांबळा, जळे विन कल्लोळा. होण्याची नाही, माती शिवाय मडक नाही, लोकरी शिवाय कांबळ नाही, पाण्याशिवाय बुडबुडा नाही, तसं परमात्म्याशिवाय जगात नाही. विठाला 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 अर्जुन हा कुशाग्र बुद्धीच होता. अर्जुन म्हणताय देवा, ह्या जगतात तुम्ही व्यापलेला आहात ना. हा अरे अर्जुना, मीच आहे. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा वर्णन करतात जगत ब्रह्माच्या दृष्टिकोनातून. अरे अर्जुना, जगत जगत म्हणजे माझा विस्तार आहे, माझे विस्तारले पणाचे निनावे, हे जगची नोहे आगवे, जैसे दूध मुराले स्वभावे. अरे अर्जुना, ज्याप्रमाणे दह्यापासून दूध होत, बरोबर आहे ना? नाही नाही, दह्यापासून दूध होत नाही. अरे अर्जुना, ज्याप्रमाणे दुधापासून दही होत, त्याप्रमाणे माझ्यापासून जगत झालं. हा दृष्टांत सापेक्षात बसत नाही. का बसत नाही सापेक्षामध्ये? त्याचं कारण आहे, दुधापासून दही झालं तसं परमात्म्यापासून जगत झालं. या मुद्द्यापर्यंत ठीक आहे, पण परमात्मा स्वतःच्या स्थितीला न मुकता जगतात व्यापलेला आहे. आता एक कल्पना करा, 2 वाजता माऊलीनं विरजण टाकलं, 4 वाजता पाहुणे आले, चहा केला पाहिजे, घरात दूध नाही, बाई हुशार होती, म्हणली आत्ताच तर 2 तासापूर्वी विरजण टाकले, त्यातलंच कप घ्यान टाका ना, जमल का? दुधात्व या स्थितीला मुकलेला आहे. तसं अर्जुना, माझ्या स्वतःच्या स्थितीला न मुक्ता मी जगतात व्यापलेला आहे. म्हणजे हा दृष्टांत सापेक्षात बसत नाही. हे जाणून ज्ञानोबा पुढे एक दृष्टांत देतात. एका ओळीमध्ये 2 दृष्टांत देतात. दुसरा दृष्टांत कोणता आहे? का बीजची झाली तर अर्जुना, ज्याप्रमाणे बियापासून झाड झालं, त्याप्रमाणे माझ्यापासून जगत झालं. हाही दृष्टांत सापेक्षात बसत नाही. का बसत नाही मला सांगा? बिया अगोदर का झाड अगोदर? काही सांगत नाही ती, हे महत्वाचं. काय अगोदर? राक्षे बाबा, बिया अगोदर का झाड अगोदर? बिया अगोदर. झाड अगोदर तर झाड कशाला आलं बाबा? बियाला. तसं ब्रह्म अगोदर का जगत अगोदर? हे पहिले कोठ्याचे नव्हते काही, कोठ्याचे नव्हते काही, हे चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, मानव तेरे 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 चित्त एक ढालगत निर्माण झाली, 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 एक ढालगत निर्माण झाली, चित्त ढालगत निर्माण झाली, चित्त ढालगत निर्माण झाली, ढालगत निर्माण झाली. पहिले कोठ्याची नव्हते काही. हा, बिया अगोदर का झाड अगोदर? म्हणजे जगात अगोदर का ब्रह्म अगोदर? हाही दृष्टांत सापेक्षात बसत नाही. हे जाणून ज्ञानोबाने याच्या पुढे गोड दृष्टांत दिला. कोणता दिला? अथवा भंगारची आला. हा, बायांना दागिन्याची हवस असते, कुठली घ्या, पैठणची घ्या, बीडची घ्या, नाही तर नगरची घ्या. हा, तिकडं नवरा का त्यानं पार काही केलं तरी चालेल, पण हिला नटवलं पाहिजे. एका बाईला दागिना नव्हतं, ती मालकाकडे सारखी कटकट लावायची, दागिना आणा, दागिना आणा, दागिना आणा, दागिना आणा. मालक हुशार होता. एकदा सराफ बाजारात गेला,
त्यानं 10 तोळ्याची वीट घेतली, 10 तोळ्याचा गठ्ठू घेतला, 5 पदरी रेशमी दोरा वावला आणि तिच्यापाशी आणून दिला. तर बायांना दागिना घातल्यावर आनंद आहे का इतरांना पाहिल्यावर आनंद आहे? पाहिलं. आणि एखाद्या माऊलीच्या 10 तोळ असू दे अंगावर, ती पदर घ्यायचं सोडून देती. बाईचा ती पैठणला पदर चाललाय मुंगीला आणि दिला मालकाने. तिनं इतरांना दाखवण्याकरता पानवत्यावर गेली. पानवत्यावर कुणी येईना, मध्यरात्रीला गेलेली. मग सकाळ पहाटेच प्रत्येकाच्या घरोघर हिंडू लागली. आट्याबाई दागिना पहा, जाऊबाई दागिना पहा, ताईबाई दागिना बघा. आणि जसं जसं चालू लागली तसं धपाक 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 असं थोडस चलून देत. दिवस उगेपर्यंत त्या माऊलीच्या छातीतून रक्त निघू लागलं. त्याला एक म्हातारी भेट म्हणजे हा कसला का दागिना, याचं एका तोळ्यातलं हातातलं करावं, एका तोळ्याचं कानातलं करावं, एका तोळ्याचं गळ्यातलं करावं, एका तोळ्याचं नाकातलं करावं, एका तोळ्याचं डोळ्यातलं करावं. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? राईट. बरोबर आहे का? झोपला का काय तू कीर्तन? आता 10 तोळ्याचे 10 अलंकार केले तर सोनं राहिलं का रे बाबा? सोनं राहिलं का? सोने सोनेपणाला न मुक्ता अलंकारामध्ये नटले. तसं अर्जुना मी स्वतःच्या स्थितीला न मुक्ता जगतात व्यापलेलो आहे. तुमच्या माझ्यात परमात्मा आहे की नाही? आहे की नाही? परमात्मा आहे ना. सर्व घटी राम देहानेही एक किंवा सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत स्मृतिर्ज्ञानमपोहण वेदेचे सर्वे वरहमेव वेदान्तेव विधेव तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखासी आरामो का भ्रांतासी कामो विषयावरी ज्ञानोपराय म्हणतात. सर्वांच्या हृदय किंवा सर्वांच्या हृदयादिशी मी अमुक आहे आईशी ज्ञानोपराय. चराचरात परमात्मा भरलेला आहे नाही का लक्षात आलं? त्याच्याकरता ज्ञानोबराने आणखी एक दृष्टांत दिला. कोणता? तुम्ही असं शेतात जा, शेतात फिरायला गेल्यानंतर तुम्हाला मडके आपोआप मिळतील का? मडक आपोआप मिळेल का? किंवा ज्ञानोबराय म्हणतात, मी म्हणत नाही ना. तरी भूमी यातून स्वयंभ काय घडी गाड घ्यायचे निघळली कोंब परी ते कुलाल मटीचे गर्भ उमटले की. मडक्याला तयार करण्याकरता कुंभार हवाय, तसं या मडक्याला तयार करण्याकरता तो कुंभार आहे. नाही लक्षात आलं? लक्षात घ्या. तो कुंभार काही रांजण करेल, काही डेरा करेल, काही त्याच्यापेक्षा बारक काय असतं रे डेऱ्यापेक्षा? मोरा. मोरा मधलं हुकला का तू? काही मोरा करेल, काही सुगड करेल, काही मोळकी करेल, पण माती प्रत्येकात आहे की नाही? हो तसंच आहे ना. आता आमचे मलठणचे महाराज आणि मी थोडा दत्ता भाऊ थोडा जाड येतं, आम्हाला रांजून समजा आहे की नाही? आमचं रंगनाथ महाराजांना डेरा, हा आमचं ते नाना बिटके ना, त्याला मोरा म्हणा मोरा. त्याच्या तुला काय नाही. प्रत्येकात आहे तसं परमात्मा जगात आहे. आणि ही कोणाची अनुभूती आहे? तो स्वतः देव झाला आणि जगात देव पाहितला ही त्याची अनुभूती आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्यत्वे. आणि मग ज्याची ही अनुभूती आहे त्याच्यापाशी देव आहे. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात ऐसा ज्याचा अनुभव देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे, देवतया जवळी
तुकोबर म्हणतात देव तया जवळी असे, त्याच्या जवळ देव आहे. आणि नुसता देव आहे का, पाप त्या महात्म्याच्या दर्शनामध्ये सुद्धा पाप नाशे दर्शने, त्याच्या दर्शनामध्ये सुद्धा पाप जातो. अशा महात्म्याच्या त्याच्याजवळ देव आहे. मी म्हणतो नाही असे प्रमाण आहेत. नुसतं दर्शनानं नाही, त्याचं नामस्मरण केलं तरी पाप जातो. महात्म्याचं नुसतं नामस्मरण केलं तरी पाप जात. अशा काय प्रमाणे तुका म्हणे पापे जाती जाती संताची जपे. आणि एक गोष्ट आणखी नवी, मानवाला 3 प्रकारचा ताप आहे. त्या महात्म्याची भेट झाल्याबरोबर तो ताप नाहीसा होतो. आहे का प्रमाण? त्रिविध तापाची झाली बोळवण, देखील चरण वैष्णवांचे कोणाचं चरण पाहिल्यावर जात, देखील चरण मग त्या महात्म्याचे लक्षण आहे देव तयाजवळ असे. ज्याच्या दर्शनात पाप जात, त्रिविध तापाचं नाहीस होत जीवाच्या ठिकाणी, त्या महात्म्याची लक्षण आहेत. त्याच्या जवळ देव आहे. आणि एवढंच नाही हो, त्या महात्म्याच्या ठिकाणी कामा क्रोधा नाही चाली होतीच. काम आणि क्रोध हे जगावर बंद करताय, जगावर पावर गाजवताय. हाच प्रश्न भगवंताला अर्जुनानं विचारला. देवा सांगा ना, अथक्केन प्रयुक्तोयं पापं चरति पुरुषः. त्यावेळेस अर्जुनाला भगवान उत्तर देतात. भगवान वाच कामयेष क्रोधोयश रजोगुण समवद्भावान् महाशेन महापाप्मा विद्येन मे वैरिणा. हे अर्जुना, अर्जुन म्हणतो देवा हे पाप कोण करून घेत आमच्याकडून? भगवान सांगतात कामयशो क्रोधयशो. काम क्रोध आदी विकार पाप करून घेतात. पण एक लक्षात ठेवा, असे प्रमाण आहे, काम नसल्यावर क्रोध येत नाही. अशी प्रमाण आहे, काम नसेल तर क्रोध येत नाही. म्हणून क्रोधाचा बाप काम आहे. कामची नाही तेथे क्रोधाची काही सांगा ना. काम नसल्यावर क्रोध येत नाही. मग काम क्रोध जे नाही लक्षात आलं. आणखीन एक प्रमाण आहे, आणखीन एक गोवी ज्ञानोबरायची कामाच्या बाबतीत. ज्ञानोबराय म्हणतात मज कामाचे निघाये, मज कामाचे निघाये ब्रह्मकन्येशी धरो पाये. पुढे काय, पराशरे केली काय देवी दुर्गंधा भोगिली. वा मथार वा. हे कामाच्या प्रकारे तो नाथमारा सुद्धा वर्णन करतात. ऐका कामाजी पाटलांचा, ऐका ना काय काम, काम किती जबरदस्त आहे. नाथ महाराज म्हणतात थांब रे बाबा थांब, थोडं 5 मिनिटं थांब. 6 वर्षाची नार गर्भीण राहील. हे नाथ महाराजाचे शब्द आहेत. भ्रतार सोडून या दारोदारी हिंडतील नारी, हे नाथ महाराजाचे शब्द आहे. 6 वर्षाची मुलगी गरोदर राहील, हे नाथ महाराजाचे वाक्य आहेत. हे काम इतकं जबरदस्त आहे. असा जो काम आहे ना बरं का, महात्म्याकडे काम क्रोधा नाही चाली. काम नाही, क्रोध नाही. आणि मग त्यांचा असा दृष्टिकोन झालेला असतो, किंवा दृष्टी अशी झालेली असती, भूते झाली समता. त्यांना कोणाला भेद दिसत नाही. हे अमुक महाराज आहेत, ते टाळकरी आहेत, हे विनेकरी, हा भेद नाही. त्यांच्या ठिकाणी समत्व आलेला आहे, द्वैत भाव गेलेला आहे. भेदा 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 गेला बाळा खंडोने
ऐकल्या जात नाही. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी, अशी त्याची अवस्था झालेली असती. पार कुमार पार कुमार